एक बॉल चल एक बॉल दे नवीन ठेव जा गपचूप बॅट्समन कोण गेला महेश आणि रोशन वा बॅट्समन भरपूर चांगला बॅटल आता प्रेक्षकांना पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ अगदी मजबूत आहेत पॉवरफुल टीम आहे काही दिवसापूर्वी पार पडलेला अमित दसेकर चषक हा चषक कोण विसेल त्या चषकाचा पहिला दिवस आणि क्वार्टर फायनलचा मुकाबला याच दोन संघाच्या दरम्यान तिथे चिंचवाडी संघाने जहानमल मड संघाला परास्त केलं होतं आणि टॉप 5 मध्ये त्यावेळेस त्याने शिरकाव केला होता परंतु इथे आपण पाहू शकता भरपूर चांगली मॅच जी मात्र प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळेल सलामीची जोडी दाखल होती मैदानाच्या आतमध्ये महेश सावळा त्याच्या सोबतीला बॅटर रोशन आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज योगेश सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो भरपूर चांगली मॅच प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळेल खाठी टक्कर एक मोठा मॅच तिथे सलामीची जोडी देखील दाखल झाली आहे फिल्डिंग देखील पूर्णपणे सेट झाली आहे गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार झाले त्यांचे ऑफिशियल दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये दिवसामध्ये प्रभाकर वाघ सर आणि त्यांच्या सोबतीला कल्पेश हिमाडे सर आमचे ऑफिशियल टेक्निकल टीम एचव्ही स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते या सर्व ऑफिशियल टीमचं आपण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूयात आणि उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मॅचला सुरुवात होईल पंचांचा लेग प्लेचा इशारा आहे आमच्यापर्यंत पोहोचला हेवी गो पहिला बॉल स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर महेश सावळा मॅचला सुरुवात पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट पहिलाच बॉल वेग भरपूर चांगला होता आणि तिथे लाईन आणि लेंथ वरती चांगलं नियंत्रण डॉट बॉल पहिला बॉल जो मात्र डॉट येताना पाहायला मिळतो चांगली सुरुवात झाली मैदानाच्या आतमध्ये टीम चिंचवाडी क्रिकेट संघाची गोलंदाज तयार पडल्यानंतर अनएक्सेप्टेड बाउन्स आपण पाहिलेला आहे तिथे एक्झॅक्टली व्हाईट बॉल जो मात्र पंचांना घोषित केलेला आता इथून गोलंदाजाला 1 फॉर दी ओव्हर असे देखील ताकीद केलंय म्हणजे यापुढे जर तुम्ही एक्स्ट्रा बाउन्स हाताळला तर त्यावेळेस नो बॉल जो मात्र दिला जाईल पहिल्याला डॉट त्यानंतर ओव्हर एक्साइटमेंट वेग भरपूर चांगला होता परंतु तिथे टप्पा पडल्यानंतर गोलंदाजाला एक्स्ट्रा बाउन्स तो मात्र प्राप्त झालेला आपण पाहिलेला यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट बॉल जो मात्र येताना पाहायला मिळतोय तिथे एक्झॅक्टली आपण पाहू शकता व्हाईट बॉल जो मात्र पंचांना घोषित केलाय दोन धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर महेश सावळा विकास जितका वेगाला फेकून दिला वाला शॉट जितकी जास्त उंची तितकंच जास्त अंतर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चूम अंतर षटकार
तुम्ही टायमिंग वर या पेनल्टी भेटायला आता टायमिंग वर या विकेट घेण्याचा प्रयत्न मिस्टामिंग की मॅचची सर्वात मोठी विकेट महेश सावला मैदानाच्या आतमध्ये तो माघारी परततो ट्रिपल जशास तसे प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये केली मोठी शिकार फलंदाज महेश सावला सर्वात मोठी विकेट कॅरी केली गोलंदाज योगेशनं सेलिब्रेशन आपण मैदानामध्ये पाहिला कारण चिंचवाडी टीमला महेश सावळाच्या विकेटची किंमत माहिती आहे तो जर उभा राहिला असता 4 ओव्हर पर्यंत तर मग धाव फलक भरपूर लांब वरती नेण्याची ताकद त्याच्यात संदेश भोई नवीन बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये संदेश भोई सध्याच्या घडीला अगदी महत्वाचा खेळाडू या संघामधला तिथे लाईन चेक करावी लागेल या सिरीज व्हाईट बॉल कल्पेश हिमाडे सर आमच्याकडे वळाले दर्शनाला चेंडू आहे व्हाईट बॉल तिथे एक अतिरिक्त धाव आणि संघाची धावसंख्या 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात एक मोठा विकेट कॅरी झाला तिथे योगेशला आपण पाहताय गोलंदाजी करत असताना पावरप्ले षटक सुरू आहे सन्माननीय रमेश भाऊ बोंबे ठिकाणी उपस्थित होतात त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सरस मनपूर्वक हार्दिक स्वागत आणखीन एक मोठी शिकार मैदानाच्या आतमध्ये संदेश भोईरला केलं बाद वाक्य हा धक्का दुसरा फलंदाज संदेश बाद मारतो चापड मारणे काय करतो मार ना चापड तापटीमध्ये बाहेर जातोय बॉल एवढा टाइम भेटतो 9 धावा धावफलकावरती 2 मोठ्या विकेट कॅरी झालेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये अगदी 2 हुकमाचे एक्के आपण म्हणूयात की जे बाद केलेले आहेत गोलंदाज योगेशनं षटकाराला त्यानंतर महेश सावळाचा विकेट त्यानंतर आला व्हाईट बॉल आणि त्यानंतर लगेच सर्वात महत्वाची विकेट संदेश भोईरला बाद करण्यामध्ये यश आलंय टीम चिंचवाडी संघाला स्पेशली गोलंदाज योगेशचं कौतुक आपण करूया पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 मोठ्या विकेट जमत्र आलेल्या आहेत नवीन बॅटर किरण तिथे यॉर्कर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न लाईन थोडी खराब आहे डाऊन द लेग स्टेप पंच आमच्याकडे वळतात व्हाईट बॉल जो मात्र कॉल आमच्यापर्यंत पोहोचला आणि संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये अंकित झालेली आहे 10 ऑन द बोर्ड 10 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अॅक्युरेट 4 बॉल फेकलेले आहेत व्हाईट भरपूर हाताळत गोलंदाज योगेशने परंतु 2 मोठ्या विकेट त्यानंतर त्यांनी कार्य केलेला ती सर्वात महत्वाची गोष्ट आहे किरण तयार यावेळेला स्टाफचा फटका आहे डाऊन द बॉल जय ठाकर डायरेक्ट रन आउटची संधी बनली आहे आता ते क्लोज कॉल आहे थर्ड अंपायर तर रेफर केला जाईलच तिथे थर्ड अंपायर रेफर केला जातो बॅटर किरण पॉपिंग रिव्हर सेफली पोहोचत की नाही तिथे जयराम खाकरचं क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं झालं आणि त्यानंतर अॅक्युरेट थ्रो आपण पाहिला त्याचा तिथे अगदी कलेक्शन प्रॉपरली झालं ऍक्शन रिप्ले आपल्या समोर टाकला जातो टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण पाहू शकता
यस बॅटर सेफ बॅट ग्राउंडेड होती आणि बॅटर इथे सेफ आहेत. सो एक सिंगल जी मात्र या चेंडूवरती पण आपल्याला पाहायला मिळते. 11 धावा फलकावरती शेवटचा अंतिम बॉल जो मात्र शिल्लक आहे पॉवर प्लेच्या षटकांमधला स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर रोशनला पण पाहता सध्याच्या घडीला जो सलामीसाठी दाखल झाला होता मैदानाच्या आतमध्ये. 2 मोठ्या विकेट ज्या मात्र गमावल्या आहे जवान मड क्रिकेट संघानं. अंतिम बॉल आडवा पाडणं फटका फसला डाऊन बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतात. व्हेरी गुड टेकन वॉट अ कॅच. अगदी भरपूर दूरवरनं कॅच पकडण्यासाठी क्षेत्ररक्षक पोहोचला असं वाटलं की आता हा कॅच होईल की नाही, परंतु क्षेत्ररक्षक स्वतःवरती तो विश्वास आणि विश्वास सार्थकी ठरवलाय आणि शेवटच्या बॉलवरती सुंदर झेल पकडला. पहा ऍक्शन रिप्ले आपल्या समोर टाकला जातोय. अगदी भरपूर दूरवरनं चेंडू पर्यंत पोहोचले आणि काय कॅच पकडलाय. सुपर टेकन विकेटचं पतन फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. योगेशला आपण पाहता त्याच्या सोबतीला किरण. पहिला षटक खऱ्या अर्थाने आपण म्हणूयात की चिंचवाडी संघाच्या नावावरती राहिलाय, कारण 3 मोठे विकेट या ओव्हर मध्ये कॅरी झाल्यात योगेशच्या माध्यमातून. पहिला सर्वात मोठी विकेट लागली महेश सावळा, त्याच्या पाठोपाठ लगेच संदेश भोईर आणि त्याच्या पाठोपाठ आता रोशन देखील शेवटच्या बॉलवरती बाद झालेला आहे. भरत येत आहेत गोलंदाजी मार्गावरती स्ट्रायकिंग मध्ये किरण. पहिला बॉल गतीमध्ये परिवर्तन बॅटची कडा शॉट थर्ड मारला क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं होताना पाहायला मिळतं. अगदी स्लोवर वन बॉल होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटच्या टॉप एज आणि त्यानंतर शॉट थर्ड मारला. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. एक सिंगल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे मित्रांनो 12 या धावसंख्येवरती. आतापर्यंत भरपूर चांगली कामगिरी जी मात्र केली आहे टीम चिंचवाडी संघानं. पहा गतीमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन केलं जातं. अगदी चांगला रनअप गोलंदाजाचा आणि त्यानंतर बॉलिंग ऍक्शन देखील भरपूर चांगली. जेव्हा चेंडू तो रिलीज करतो त्यावेळेस थोडं फिंगर रोल केले जातात मैदानाच्या आतमध्ये. अगदी स्लोवर वन डिलिव्हरीचा वापर जो मात्र केला जातो मैदानाच्या आत. स्टेप आउट फुल टॉस समोर मारला काउ कॉर्नर फेस मध्ये चेंडू फ्लॅट फास्ट अँड फ्युरियस इट्स आउट ऑफ द पार्क. योगेशच्या बॅटमधून आला षटका. ओपनिंग करण्याचा प्रयत्न प्रॉपरली यॉर्कर हाताळला. तिथे एक क्विक सिंगल जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते 19 ऑन द बोर्ड. 19 धावा फलकावरती 3 विकेट मैदानाच्या आतमध्ये गमावले आहेत. यजमान टीम खेळतीये जहानवान मड क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे गोलंदाजी भरपूर चांगले आपण पाहता. भरतची एक चौकार खरं तर एक षटकाने खाल्लेला आहे जरूर, परंतु काही चेंडूवर भरपूर चांगले फेकलेले. सन्माननीय गोविंद बाबा अंबाडेकर उपस्थित होता, त्याचं सरचे स्वागत. ओ लो फुल टॉस अगदी भरपूर चांगली लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळते. अगदी चेंडूला फक्त सोडून दिलं. अगदी लो फुल टॉस होता. तिथे बॅटरचा फुटबॉलचा वापर केला नाही. अगदी फुटबॉलची कमी आपण पाहिली आणि त्याच कारणास्तव हा डॉट बॉल जो मात्र येताना पाहायला मिळतो. स्टील 1 टू गो. पहा पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं जातं. अगदी सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, सुंदर चेंडू आपण पाहिला आणि तिथे ओव्हर्स कंप्लीट. यासाठी 2 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या आहे 19 धावा. सन्माननीय रमेश भाऊ बोंबे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा विशेष सन्मान आपण लगेच या स्पर्धेच्या वतीने संपन्न करू. मी विनंती करेल योगेश सर आपण योगेश वाघ सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करायचा लगेच. पहिलाच बॉल स्टेप आउट झाले होते. फुल टॉस आडवा बॅटनं फटका दमदार सिंगल कंप्लीट. दुसरा जायचा प्रयत्न केला नाही आणि पहिल्या बॉल वरती ही सिंगल येताना पाहायला मिळते. फुल टॉस बॉल बॅटर एक्झॅक्टली थोडे स्टेप आउट झाले होते, त्याच कारणास्तव एक्झॅक्टली आपण पाहू शकता पंचदाच्या जागेवरती तटस्तात.
गोविंद बाबा अंबावणे यांचा देखील विशेष सन्मान आपण लगेच संपन्न करू. यांची नुकताच उपस्थिती आम्हाला या स्पर्धेमध्ये लाभली आहे. निलेश वाघ सर आपण या आपले शुभस्ता सन्मान आपण संपन्न करायचं. इथे सुंदर फटका क्षेत्रक्षण खराब दाखल झाला. तिथे एकच सिंगल जी मात्र येताना आपल्याला पाहायला नव्हती आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 21 धावा फलकावरती. भरपूर चांगली गोलंदाजी आपण पाहताय टीम चिंचवाडी क्रिकेट संघाची या मॅच मध्ये राहिली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये जरूर 11 खायला गोलंदाज योगेश परंतु 3 मोठे विकेट. त्यानंतर दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहू शकता भरपूर चांगली गोलंदाजी आपण पाहिली होती. भरतची इथे तिसऱ्या षटकामध्ये भरपूर चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. हो चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अगदी बॅटर थोडं लेट होतात कारण बॅट थोडी उशिरा आली. यावेळेस पडल्यानंतर चेंडू थोडा वेगाने ट्रॅव्हल झाला त्याच कारणास्तव टायमिंग जे आहे ते जुळलंच नाहीये. त्याच कारणास्तव हा डॉर्बल आपल्याला पाहायला मिळतो. पूर्णपणे 21 धावा फलकावरती आहेत. भरपूर चांगली गोलंदाजी सागर. हो पुन्हा एकदा स्टेप आउट. पुन्हा एकदा चांगला चेंडू पहा फक्त गोलंदाज आणि विकेट किपर असा सामना सुरू की काय. कारण गोलंदाज चेंडू हाताळतोय आणि तिथे थेट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू मिसळतो. सिंगल खऱ्या अर्थाने एकच चेंडू शिल्लक. 5 चेंडूची अॅक्युरेट पैकी जागलेली आहे. 21 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओ टायमिंग चेंडू हवेत बराच काळ डाऊन द बॉल क्षेत्ररक्षण आणि काय कॅच पकडला मैदानाच्या आतमध्ये. व्हेरी गुड एफर्ट. सुंदर फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते चिंचवाडी संघाची. मागचं सूत्र कॅचेस विन द मॅचेस. कॅच पकडा आणि त्यानंतर क्रिकेटचा खेळ जिंका असं आपण म्हणतो. इथे पहा ज्या ज्या वेळेस कॅच उडलाय ना त्या वेळेस कॅच ड्रॉप झालाच नाहीये. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते टीम चिंचवाडी क्रिकेट संघाची. 21 धावा 4 विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पूर्णपणे डाव कोसळलं टीम जय हनुमान मड क्रिकेट संघाचा. आज आमचे कॅमेरामॅन दयानंद हेमाळे यांचा वाढदिवस. त्यांना संपूर्ण कमिटीच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. त्यांचं आयुष्य सुख समृद्धीने लाभो हीच ईश्वराची प्रार्थना पण करूया. पहिल्या बॉलला वाईट तिथे एक्स्ट्राची 1 धाव आणि संघाची धावसंख्या 22. आमचे बर्थडे बॉय ज्याच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे दयानंद हेमाडे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. आणि त्यांच्या वतीने संध्याकाळी आमच्या संपूर्ण ऑफिशियलला 5 किलो मटन आहे. परंतु आज गुढीपाडवा ती पार्टी आपण उद्या करून मिस टायमिंग चेंडू हवेत डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक पुन्हा कॅच अतिशय चांगला पकडला आणि विकेटचं पतन. आता मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन कूल स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक पंकजदा बोंबे दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. आता इथून पंकजदा बोंबे दाखल झाले म्हणजे कॅश प्राइज तर लावलाच जाईल. मुख्य मंचावरती मान्यवरती भरपूर उपस्थित आहेत आणि जसा पंकज दाखल झाला सूरज कापडीकडे कॅश प्राइज लावण्यात आलेला आहे. सलगचे 3 षटकार 1500 रुपयांचे कॅश प्राइज. बड्डे बॉय कडनं 555 बॅटर तयार. स्ट्रायकिंग एंडवरती पंकज बोंबे स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक. 22 धावा 5 विकेट योगेश सर यांच्याकडनं योगेश वाघ सरांकडनं. या चेंडूवरती मारला तर 1111. तिथे सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल जी मात्र इतर पाहायला मिळतो. प्रयत्न केला जातोय तो झाला. रनआउटची संधी बनली परंतु तोपर्यंत बॅटर पॉपिंग वरती सेफली पोहोचले आहेत परंतु थोडा परत रेफर केला जातो. यासाठी चेक आपण करूया. Oh my goodness, अलगत अलगत आलेला
सीने पे भारी है पत्थर है या दिल है मैं हूँ मेरा हूँ मैं हूँ तो मेरा हूँ लग रहा बाबू पण मग रे तू बघा तू बोलशील तसं हां चल तुझी आई यस बॅटर सेफ बॅट ग्राउंडेड होती आणि तिथे 2 धावा दीप पवार यांच्याकडनं कॅशमध्ये धावण्यात आलेला आहे. पंकज मुंबई 3 चेंडू 3 षटकार 2222. ओ शॉट ऑफ लेनचा बॉल सुंदर चेंडू अगदी डॉट बॉलची सांगता झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. चोवीस धावा धाव फलकावरती गोलंदाज तयार गोलंदाजी मार्ग वरती सध्याच्या घडीला बबनचा हा बॉल तिथे लाईन खराब व्हाईट बॉल मात्र घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त धाव संघाची धाव संख्या 25. 25 धावा धाव फलकावरती ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर चांगली गोलंदाजी पहिल्याच ओव्हर मध्ये मळवडे संघाचा पट्टीचा कणाच मोडला गोलंदाज योगेशनं. ओ तिथे विकेट करण्याचा प्रयत्न होता आणि तिथे जर आपण पाहिलं तर आता डॉटबॉलची संघटना पुन्हा इथे झाली आहे. मिड इनिंग मध्ये टॉस करणं हे भरपूर महत्वाचं राहतं. पुढे माझ्या पाहायला मिळेल जे बजरंग पाटील आणि महाजन यांच्या विरोधामध्ये जसे ब्लास्टर दोन्ही संघाचे कर्णधार आपण सज्ज राहा. टॉस आपण मिड इनिंग मध्ये करणार आहोत. हा पहिला डाव जेव्हा संपेल दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस कपास मध्ये जॉईन व्हायचं. बिग हिट मिस्टायमिंग चेंडू हवे डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि चिंचवाडी संघाचा कोणताही क्षेत्ररक्षक कॅच सोडतच नाही. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. पकडला कॅच आणि विकेटचं पतन. तो 25 धावा फलकावरती आणखी एक मोठी विकेट लागली. नवी आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज नितीन सध्याच्या गडीला दाखल होतात. 25 धावा मित्रांनो धाव फलकावरती. चार रन 2 रन 2 वाईट आणि 2 विकेट 5 बॉल एक षटकार लावला तर वसंतभाऊ बोंबे करून 500 रुपये. तिथे शेवटचा बॉल आणि तिथे एक्झॅक्टली पहिला डाव संपला मित्रांनो. प्राइज लावला होता बॅटर नितीन वरती. गोव्यावरनं प्राइज जो मात्र लावला होता बॅटर नितीन साठी. वसंतभाऊ बोंबे यांच्याकडनं हे कॅश प्राइज आलं होतं. अगदी या चेंडूवरती षटकार आला असता तर 500 रुपयाचा कॅश प्राइज होता. परंतु प्राइज अनाउन्समेंट होण्याच्या आधीच चेंडू रिलीज झाला आणि बॅटर डॉट देखील झालेला चेंडू. चला कर्णधार आलेत. टॉस केला जाईल पुढील सामन्याचा. जय बजरंग पाटील 11 महाज या वर्षाच्या हंगामामध्ये भरपूर फॉर्म मध्ये चालणारा खेळाडू गौरव सुरोसे त्यांच्या विरोधामध्ये सूरज कापडी आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. अगदी मैत्रीपूर्ण लढत जी मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस तिथे संपन्न केला जाईल दोन संघाच्या दरम्यान.
गौरव इथे कॉल करतो तुम्हाला कॉल 5 मिनिटात. इथून नाही बोलता येत. मुलतानी माती लावली का रे? मुत्तानी माती सर घ्या आंबरटा जोडून जा घ्या टॉस तिथे संपन्न झाला. जय बजरंग पाटील 11 महासंघानं टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फिल्डिंग साठी इन्व्हाइट केलं टीम दसर ब्लास्टर संघाला. एवढी संपवणार आहे का मला बोला नाही ना. सन्माननीय अरुणदा बोंबे आणि साईनाथ बोंबे आपल्याला विनंती आहे आपण या मुख्य मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं. साईज किचनचे सर्व साईनाथ बोंबे आपण या मुख्य मंचावरती. सव्वीस धावांचा टार्गेट या मॅच मध्ये सेट झालेला यजमान टीम कडून 25 बनवला. सुंदर गोलंदाजी चिंचवाडी संघाची आपण पाहिली या मैदानाच्या आतमध्ये. एक चांगला बॅटल गोलंदाजी मार्गावरती जितू अंबावणे, स्ट्रायकिंग वरती जयराम खाकर. ही जोडी आपल्या पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने त्याच्या सुट्टीला हिरू पहिलाच बॉल शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस ओपन केला जयरामनं. तिथे मिसफिल्डिंग पाहायला मिळते. अशफाकच्या माध्यमातून बाकअप येतात. 2 धावा, तिसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातो, तो झालाय आणि पाहता 3 धावा ज्या मात्र कम्प्लीट होताना पाहायला मिळतात. साज बाज और ताज 3 धावा. आधीच तुमच्याकडे धावा भरपूर कमी आहेत तर तुम्हाला डिफेन्स करायचे असतील ना तर प्रयत्नांची परिकष्टा करावी लागेल. धावा सेव्ह कराव्या लागतील, धावा वाचवाव्या लागतील. परंतु इतकी जर ढिली फिल्डिंग तुमची झाली तर चिंचवाडी टीम हा सामना सहज घेऊन जाईल आपल्या खिशात. त्यामुळे क्षेत्ररक्षण गोलंदाजी भरपूर महत्वाची आहे. ब्लॉक केलं प्रॉपरली तिथे शॉट फाईन लेगला. नितीनचं क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं राहिलं. सिंगल या बॉलवरती येताना पाहायला मिळतं. पहा इतक्या वेगानं फेकला की संदेश भोईर हात झटकतोय. म्हणजे किती वेगानं फेकला असेल नितीन चेंडू. 4 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना चिंचवाडी संघाची जितू अंबावणे तयार राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल बॅक टू द बॉल खेळत आणि तिथे चेंडू जाईल सीमा रेषा पार. जयराम खाकरचा वार. धावा मिळतील चिंचवाडी संघाला 4 चौकार. आठ धावा फलकावरती लोबो फुल टॉस होता. स्टेप आउट झाले आणि बॅटच्या चांगला बॉल फटका चांगला वॅटन बॉल जयराम खाकरच्या बॅटमधून सेकंड इन रो. सर्वात महत्वाचा खेळाडू त्याची बॅटिंग आता महत्वाची चिंचवाडी संघासाठी आणि ती बॅटिंग महत्वाची असताना बॅक टू बॅक 2 चौकार. ऍक्शन रिप्ले समोर टाकला जातोय. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर. शेवटच्या मोमेंटला बॉटम एंडचा सुंदर वापर केला गेला आणि त्यानंतर गॅप मध्ये चेंडूला फक्त ढकललं. पावर भरपूर आहे पाटल जयराम खाकर मध्ये. त्याचा पुरेपूर वापर करत असताना जितू अंबावणे या गोलंदाजाला टार्गेट केलं मैदानाच्या आतमध्ये. 12 धावा ज्या मात्र धावफलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीला 2 चेंडू आपण पाहिले तर पहिल्या बॉलवरती 3 आले. त्यानंतर आली सिंगल.
स्टप आउट झाला आणि तिथे फटका सजवला समोर. बॅक टू द बॉलर हेड. जयराम खाकरच्या बॅट मधून चौकार येतो तो येतो तर आला हा मॅक्सिमम षटकार. शॉट आपल्याचा बॉल टॅपचा फटका सिंगलसाठी निघाले. तिथे क्षेत्ररक्षण पंकज बोंबेचं भरपूर चांगलं राहील. एक सिंगल येताना पाहायला मिळते. सामना पहिल्या षटकात मयसर खुला केला म्हणजे पहिल्या ओव्हर मध्ये 19. आता इथून एक्झॅक्टली 7 धावांची गरज आहे. परत पहिल्या ओव्हर मध्ये जितू अंबावणे याच्यावरती आक्रमण आपण पाहिले. 2 चौकाराला त्यानंतर आले 1 षटकार. तिथून पूर्णपणे स्कोर कार्ड फ्लाय झाला. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉलवरती सिंगल घेतली म्हणजे जयराम खाकर स्ट्रायकिंग एंड वरती राहील. 18 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत 7. 18 बॉल 7 हे समीकरण. यजमान टीम चहनमान मड पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना षटकानंतर विकेट लागली महेश सावळा. त्याच्या पाठोपाठ संदेश भोई, रोशन, किरण हे सर्व धुरंधर. योगेश बोंबे देखील लवकर बाद झाले. ओ तिथे पहा लाईन थोडी खराब आहे. व्हाईट बॉल सिंगल आली 20 धावा. 20 धावा फलकावरती जयराम खाकरांचे लाडके मित्र परम मित्र मोठे बंधू आहेत केतन दादा विषयांच्याकडनं खरं तर खूप साऱ्या शुभेच्छा येतात जयराम खाकरच्या बॅटिंग साठी. फटका दमदार आणि षटकाराला सामना संपवला. जेके ऑन फायर. केतन विषयांच्या शुभेच्छा आल्या आणि त्यानंतर आला हा मॅक्सिमम षटकार. हा सामना जिंकला टीम चिंचवाडी संघाना. मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड अँड टफ लक टीम जय मनमड. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल जे बजरंग पाटील मॅच त्यांच्या विरोधामध्ये टीम दस ब्लास्टर मॅचला सुरुवात होईल आणि मास्टर